तर चला, मस्त सुगंध सुटलेला आहे. तर कशाचा सुगंध सुटलेला आहे तुम्ही म्हणताल. तर आपण देवाला नारळ फोडलेलं रविवारचं. तर छान काही बोललं, खोबरं चांगलं स्वच्छ काढून सगळं घेतलं, धुवून आणि खिसून घेतलं. आणि खिसून चांगलं तूप टाकत भाजत येत तोपर्यंत तूप टाकायचं थोडं थोडं. आणि चांगलं असं सुगंध वासील असा, खमंग वासील असा भाजून घ्यायचं. तर ह्याला पूर्ण पाणी तुटी म्हणजे ब्राऊन कलर येतो चांगला आपण लालसर पण आला पाहिजे खोबऱ्याला, असं भाजून घ्यायचं. एकसारखं असं व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि इकडं मस्त थोडं पटकन झटकेपट आपल्याला मस्त अशी ओल्या नारळाची बर्फी करायची. तर हे बघा, इकडं मी ठेवलेलं आहे थोडंसं पाक करायला ठेवलेलं आहे. असं थोडंसं साखर गुळून जरासा पाक करून घ्यायचा. डायरेक्ट साखर टाकली तशा वड्या चांगल्या पडत नाहीत, म्हणून थोडासा पाक करायचा, आपण लाडूला करतो तसा. एकदम घट्ट वतायचं, थापून घ्यायचं. तर दरवर्षी मी रेसिपी असते आपली आखाडात निवत दाखवून नारळ फोडलं की ह्याची रेसिपी असतीच. मागच्या वर्षी मस्त वाल्या नारळाच्या करंज्या केल्या होत्या. तर या वर्षी काय नाही, अजून खोबरं भरपूर राहिले, कुंडा भरून एवढं खोबरं झाले. तर एवढे कडे भरून खोबरं ओलं निघले. जवळजवळ 15 नारळ फोडले होते. 15 नारळाचे किती खोबरं निघेल तुम्ही सांगा. तर छान असं एकसारखं असं परतत राहायचं. आणि मस्त लालसर कलर आला की ह्याच्यामध्ये आपण हा पाक होतोय तोपर्यंत ह्या साईडला पाक ठेवलाय. इकडं परत भाजतेच तो इकडं पाक पण होतोय आपला. तर कसं होतात ते वड्या. आणि ह्याला हे ताटे, या ताटाला मस्त खोबऱ्याचं ताटे, त्या ताटाला मस्त असं तुपाचा हात लावून ठेवायचा. हे बघा, हात मला तुपाचा तूप लावले, असं तूप लावून ठेवायचं म्हणजे छान अशा वड्या पडतात. तर चला आता बनवूया वड्या. मग कशा होतात ते बघा. छानपैकी हो का झालंय. आता हे ब्राऊन कलर कसा आलाय खोबऱ्याला, आणि एकदम असं म्हणजे सुक्क असं भाजले गेले चांगलं मस्त असा. हे पहा, आणि इकडे पाक पण झालेला आहे. तर आता ह्यामध्ये आता आपण हा पाक ओतून घेऊया आणि थोडं थोडं टाकून मिक्स करूया. थोडा पाक टाकून आता. तर व्यवस्थित आता हे मी मिक्स करते. सगळा हा पाक टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित ह्याला मिश्रण एकसाथ करून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं हे आता. तर चला, आता एक व्यवस्थित फुलतल्याने मी आता मिश्रण करते आणि ताटाला थापून घेते. तर हे पहा, मस्त असं मिश्रण करून चांगलं एकजीव करून पाकाचा आणि खोबऱ्याचा. आणि आता कसं बघा, ताटामध्ये थापल्यामुळे कलर पण कसा आलेला आहे. आणि आता हे थंड झालं की ह्याच्या वड्या पाडून मस्तपैकी तुम्ही छान असा खाऊ शकता. तर चला म्हणलं, आजचा बेत आपला मस्त छान असा ओल्या नारळाची बर्फी. त्याचे तुकडे काढल्यानंतर बर्फी कशी निघते ते बघूया आपण थोडं 10 मिनिटांनी. थंड होऊया थोडंसं. तर छानपैकी बघा, हे थंड झाले थोडंसं. तर असं मस्त मोठे बर्फीचे तुकडे काढून घ्यायचे. तर असे व्यवस्थित उलताने मी काढून घेते जागच्या जागी करून. कसं खोबरं थोडंसं असं आपण खिसलेले, त्याच्यामुळे अशी छान मोठी अशी बर्फी निघत. जास्त थंड झालेलं नाहीये. तर ह्याला आपण आता असंच फक्त आहे ना बर्फीचा आकार करून ठेवायचं, नाहीतर मग नंतर ते काय होईल, असं निघणार नाही त्याचं. तर छान असे बघा, असे पाडून ठेवले असं व्यवस्थित, असे आडवं तिडवं रेषा मारून ठेवल्या. तर थंड झाल्या मस्त अशा वड्या काढायच्या आणि बर्फी खायची. आणि लाडू पण करू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने करा. आवडल्यास लाईक करा. तर चला, ओके, बाय सगळ्यांना.